तो हाय गाइस, तो स्वागत है मेरे एक न्यू ब्लॉग में। तो जैसे कि तुम लोगों को पता ही है, तो हमारा मेला रहता है कम से कम एक महीना तक। और हमारे लोगों ने उधर एक जगह मैच रखा है। तो हमारे पूरे समाज के लोग, जितने भी लोग हैं उतने लोग उधर क्रिकेट खेलने जाते हैं गाइस। तो आप लोगों को दिखाता हूँ, वीडियो पे बने रहे, चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें गाइस। झपकता है आसमां उसने भी था। तो फाइनली अभी क्रिकेट लोग जमा हुए उधर, तो आप लोगों को दिखाता हूँ, तो वीडियो पे बने रहे। तो चलो गाइस, तो आप लोग देख सकते हैं, तो इधर एक आइसक्रीम की गाड़ी है, तो उसको भी पता चल गया इधर मैच है। तो सामने देख सकते हैं आप लोग, सामने मंडप है, तो इस तरफ लोग है गाइस। तो आप लोगों को जूम करके दिखाता हूँ मैं, ये देखो। फाइनली मैं आ चुका हूँ मंडप के पास। तो आप लोगों को मैं ट्रॉफी दिखाने वाला हूँ। तो ट्रॉफी कितनी है वो भी दिखाऊंगा आप लोगों को, तो वीडियो पे बने रहे। तो आप लोग देख सकते हैं ट्रॉफी है गाइस, ये 2 ट्रॉफी है। कितनी बड़ी गाइस ट्रॉफी, एकदम मस्त लग रहे हैं ट्रॉफी। ये लोग अपने अपने लोग हैं सब लोग। ये अभी इधर आएंगे वो लोग। अभी कितने टीम है कितने नहीं, मैं उन लोगों से पूछने वाला हूँ, तो आप लोगों को बताऊंगा मैं। तो जैसे गैस आप लोगों को मैंने बताया था, तो इनका एक परंपरा रहता है 3 साल में एक बार। तो आप इन लोगों से जानकारी लेंगे। तो चलो, तो बताओ अपना, ये कैसा है तुम्हारा 3 साल में एक बार रहता है? हिंदीत बोलायचं का काय ही आमच्या वडापुरी अंबाजी लिंबाजी देवस्थान निमित्त हे आम्ही ही दुसरं पर्व आहे. हे समाजवाद सामना आहेत आमच्या इथले आणि ते पारंपरिक हे कंटिन्यू आमच्या इथे चालू राहतात. म्हणजे 3 वर्ष तुमचं हे परंपरा हा चालूच असते? 3 वर्षातनं पारंपरिक कशात ना कशाचा खेळ चालू राहतो. हे दुसरं पर्व आहे. फक्त समाजवाद सामना असते, हे फक्त समाजापुरतीच लिमिटेड मध्ये सामने आहेत हे आपले. महाराष्ट्र राज्यातले भटक्युमिक जाती नंदिवाली समाज लाखो भाविकांच्या हृदयाच्या प्रत्येक काळजाच्या कोपऱ्यावरती राज्य करणारी आहे. राममामा अंबाजी लिंबाजी देवस्थान वड्डापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या इथे समाजातर्फे एक मॅचेस भरवले आहेत. टुर्नामेंटचे आयोजित केलेले आहे. तरी सगळ्या खेळाडूंना आणि माझ्याकडून आणि या देवस्थानकडून आणि सगळ्या भाविकांकडून खूप शुभेच्छा. आणि ही ट्रॉफी त्यांना जी प्रथम बक्षीस येईल त्यांना ही ट्रॉफ्या जाहीर करण्यात येतील आणि वरनं 10,000 रुपये बक्षीस. आणि दुसरा मुसा यांच्याकडून दुसरी बक्षीस आहे, त्यांच्याकडनं ही ट्रॉफी जाहीर केलेली आहे. आता सगळ्या खेळाडूंना माझ्याकडून खूप शुभेच्छा, चांगल्या पद्धतीने खेळा. ये आप लोगों का भी दिखाया मैंने, तो उनका 3 साल में एक बार इनका परंपरा रहता है गाइस। तो चलो, तो उधर नाला फोड़ रहे, उद्घाटन कर रहे गाइस। चलो उधर जाते का चल रहा है गाइस, अब नारल फोड़ेंगे, उद्घाटन करेंगे अभी। सांग बोले, सांग बोले, सांग बोले। तो आप लोग देख सकते हैं गैस, इतना भीड़ जमा हुआ है इधर। तो देखो आप लोग, अरे गडबड केला जैसे कि फाइनली आप लोग देख सकते हैं गाइस। तो अभी पूरा कार्यक्रम हो चुका है,
तो अभी आने वाली टीम अभी क्रिकेट खेलने में चालू होंगे अभी। तो चलो मैं आपको आगे का भी दिखाता हूँ, तो वीडियो पे बने रहे। ऐका आता सगळ्या कॅप्टनला माझे हात जोडून एक विनंती आहे, जी टीम मध्ये चिडाचिडी करायची नाही, सगळे आपलीतली जायचे, जे अंपायर अंतिम निर्णय देतील ते मान्य करावं लागेल काय. बाकी 1 मिनिटाच्या इथं जास्त अंपायरशी वाद घालायचा नाही, काय ऑब्जेक्शन असेल ते सांगायचं आणि प्रत्येक कॅप्टनला प्रत्येक जे निर्णय देईल अंपायर त्याला ही झालं आणि ती झालं बोलायचं नाही. प्रत्येक अंपायरला आपलं कॅप्टनला सूचित करतोय नाही का, जे काय असेल निर्णय. आणि जी बी चिडाचिडी करल, जी बी काय दांगा करल त्याची टीम बाद केली जाईल. सामनं नॉकआउट पद्धतीनं सामना भरवलेले आहेत. आपण री एंट्री कोणाचीच घेणार नाही. जो जिकल तो वर जाईल, हारेल तो एन्जॉय करण्यासाठी बाहेर थांबेल. आणि मुळात फेकी चालणार नाही. डायरेक्ट अंपायरने जरी नो दिला तरी तो नो ग्राह्य धरला जाईल आणि बॅट्समनने जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी त्याच्यावरती पंच निर्णय व्यवस्थित घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतील. आणि मुळात 11 प्लेअरला अंपायर बरोबर सर्व कॅप्टन ऐका 11 प्लेअर आणि 2 अंपायर फक्त ग्राउंड मध्ये असतील. आणि बाहेरून जर फिल्डिंग करणाऱ्या संघातल्या प्लेअर जर म्हणत असेल असं तसं आम्ही 1-2 वॉर्निंग देऊ, बाहेरच्या प्लेअर मुळे आतला संघ बाद होईल. बाहेरच्या प्लेअर मुळे आतला संघ बाद होईल ह्याची प्रत्येक संघाने ती काळजी घ्यावी. वाद अंपायरशी फक्त 11च प्लेअर न करायचा. वाद जो करायचा आहे तो इन ग्राउंड मधले जे 11 प्लेअर असतील त्यांनीच करायचा आणि शिस्तीत करायचा. 1 मिनिटापेक्षाही जास्त जर काही वेगळ्या प्रकारचा गोंधळ केला तर डायरेक्ट संघ बाद करण्यात येईल. आता 8 संघाची नोंदणी झालेली आहे. ही फायनल नोंदणी आहे. ह्याच्यानंतर कुठला जरी संघ बाहेर ना आला आम्हाला घ्या, अजिबात कोणाला घेता येणार नाही. आता लोट पाडण्यात येणार आहे आणि 14 जणांची नावं घेईल त्यांनी यायची, ह्यातल्या 2 चिठ्ठ्या उचलायचे. जी सुरुवातीला चिठ्ठी जोडी उचलेल ते पहिला तयारीला लागायचं लगेच आणि असे नंबर प्रमाणे खेळणार ते राय. ज्ञानेश्वर पवार सांगवी यांना पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलाव्या. खाली टाक नाही बरं असू दे हा 2 चिठ्ठ्या उचलाव्या. 2 उचल आधी नाव नको काढू. 2 उचलायची थोडी हा सुरेश रत्न पवार. पहिला संघ श्रीराम क्रिकेट क्लब अंतुर्ने हा श्रीराम क्रिकेट क्लब अंतुर्ने आणि त्याला जोड देण्यासाठी येणार आहे श्रीराम क्रिकेट क्लब अंतुर्ने. दोन्ही संघाचे सलग लागले आहेत. आता दुसरे सुरेश ऐका की हे जोडे माझ्या हातात आहे. आता दुसरा व्यक्ती आहे सुरेश सुरेश पवार अंतुर्ने यांनी 2 चिठ्ठ्या काढाव्या. 2च उचलायच्या बरोबर काढून हा आणि वाचा इकडे गेले बाकी डबा ठेवायचे माझ्याकडे नाही नाव पेन आणि वही कुठे आहे पहिल्यांदा खेळणार ना ही 2 संघ पहिल्यांदा नावाचा श्री गणेश क्रिकेट क्लब गोखळे. दुसरा राऊंड अचानक क्रिकेट क्लब येवत हे 2 नंबर हे दुसऱ्या राऊंडला खेळले जाणार आहेत. तिसरा राऊंड गोविंद जाधव खेळ यांना 2 चिठ्ठ्या उचलावे. उचल ना बोला मोर्या क्रिकेट क्लब काष्टी आणि तिसरं सगळं डेंजर डॉन वडापुरी आमचे संघ हा ह्यांनी ते 2 चिठ्ठ्याचं अनाउन्समेंट करावं. आता आपला एक संघ असलो दुसरा कोण आहे दुसरा खेळवाले आपले खेळ आणि वडापुरी खेळ डेंजर डॉन वडापुरी आणि सुनील भाऊ काकडे खेळ युवा मंच शेवटचा सामना. सगळ्या चिठ्ठ्या सेपरेट
क्रिकेट टुर्नामेंट आहे नंदीवाले समाजाचे. ह्या ठिकाणी इतर कोणी अजून प्रवेश कोणी घेतलेला नाहीये. हा एक यात्रा निमित्ताने इथं क्रिकेट क्लब चालू झालेला आहे. तर अंपायरचे निर्णय अंतिम राहील आणि ह्या ठिकाणी कोणी क्रिकेटला गालबोट लागू नये, कोण धिंगामस्ती करू नये, बस एवढंच बोलायचं है आपल्याला. आप लोग देख चुके होंगे गाइस, अभी क्रिकेट का चिट्ठी बिट्टी सब अभी निकाले हैं. अभी कौन सी टीम पहले खेलने वाली है तो आप लोगों को वो भी दिखाऊंगा मैं. तो हमारे समाज के कार्यकर्ता लोग आप देख चुके होंगे. तो चलो वीडियो पे बने रहे, तो आप लोगों को मैं आगे भी दिखाऊंगा लोग कैसे खेलते कैसे नहीं. तो चलो बहुत मजा आने वाला गाइस. श्रीराम क्रिकेट क्लब अंथुर्णे, जय श्रीराम. आम्ही काष्टी गावाचे इथं वड्डापूर इथे चांगले इथे टुर्नामेंट भरवलेलं आहे. ते आम्ही जिकायचे इच्छेने आलेलो आहे आणि त्या आमचा पूर्ण 100% देऊ आम्ही की ही ट्रॉफी जिंकण्याचा 100% प्रयत्न करू, ही जिंकूनच जाऊ. माझ्या जिवलग मित्रांनो, दोन्ही टीमला माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि आशीर्वादही. आज ही काष्टी गाव यवत ही हिकोंड खेळायला आलेले आहेत. तर सगळ्या प्लेयरला माझ्याकडून एक सूचित करतो की खेळताना सगळ्यांनी व्यवस्थित आणि शांतचित्तेने करा. भांडणं वगैरे काही करायचं नाही. अंपायरचा जी निर्णय असेल ते अंतिम राहील. आणि तुम्हाला माझ्याकडून पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. जी बी जिकल ही ट्रॉफी बक्षीस आहे. आशा करतो की तुम्ही ह्या जिद्दीपर्यंत पोहोचा आणि शेवटच्या फायनल पर्यंत मॅचला तुम्ही लढत द्याल ही अपेक्षा करतो. आज या ठिकाणी वडापुरी यात्रा निमित्त सर्व नंदीवाले समाज आणि अंबाजी लिंबाजी ट्रस्ट या सगळ्या नागरिकांनी त्यांचे भक्त इथं टुर्नामेंट भरवलेलं आहे. तर इथं ह्या ठिकाणी क्रिकेट सामन्याला कुठे गालबोट लागू नये अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी आम्ही आशा करतो की व्यवस्थित खेळावे आणि अंपायरचे निर्णय अंतिम राहील. अंबाजी लिंबाजी देवस्थान ट्रस्ट वडापुरी इथं दर वर्ष 3 वर्षातून एकदा जत्रा भरली जाते. मागच्या 5 वर्षाला आम्ही इथं चॅम्पियन राहिलो. आशा करतो की ह्यावेळेस बी चॅम्पियन राहू, ही एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना. एकदम व्यवस्थित क्रिकेट खेळायचं आणि व्यवस्थितच फायनल झाला पाहिजे, एवढीच माझी नंबर होती सगळ्यांना. टीमचं अचानक क्रिकेट क्लब कामटवाडी. तो वीडियो बनाने का टॉपिक ये था गाइस. तो आप लोग भी देखो, तो हमारा समाज है नंदे वाला समाज है गाइस. तो हमारे लोग भी क्रिकेट खेलते हैं. तो मैं आगे भी आप लोगों को दिखाऊंगा, तो आप लोग देखिए. अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या इथं वडापुरी गावामध्ये क्रिकेट चषक. इथं माझे परम मित्र गणेश भैया लोंढे ह्या टीमला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आणि इथं उपस्थित राहून या क्रिकेटची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. फाइनली गाइस मुझे टीम में जगह मिल चुकी है. तो अपने ही भाई लोग हैं, तो उनके साथ खेल रहा हूँ मैं. तो आपको आप लोगों को दिखाओ. वो टीम का नाम है हनुमंत काकड़े और सुनील काकड़े. तो इनकी टीम की तरफ से मैं खेल रहा हूँ गाइस. तो गाइस अब तुमको दिखाता हूँ मैच के शौकीन कितने अभी ग्राउंड में जमा हुए हैं आदमी. तो आप लोगों को दिखाता हूँ. देखो सामने रोड के उस तरफ लोग बैठे हैं. ये देखो इस तरफ भी लोग हैं पूरा. उस तरफ तुमको पहले दिखा दिया था मैंने मंडप पे उधर. ये देखो लोग, ये पूरे लोग हैं. तो आपको दिखाता हूँ मैं कौन सी टीम से खेल रहा हूँ. तो मैं एक टीम से खेल रहा हूँ. तो ये अपने बंदे हैं, तो देख लो. इथे चालू आहेत. तो गाइस जैसे कि हम लोगों ने अभी क्रिकेट खेला है, तो हमारा उनका रन हुआ था, सामने वाली टीम का रन हुआ था 86. तो हमने नहीं कर पाया रन, तो हमारी टीम हार गई गाइस. तो कोई नहीं, क्रिकेट मैच है गाइस, हार जीत होती रहती है. देख सकते हैं आप लोग गाइस, हमारे देखो हमारे बैट्समैन हम मैच हार गए गाइस. तो जैसे कि आप लोग देख सकते हैं ऐसा कुछ हमारे लोगों का मैच क्रिकेट मैच खेलते हैं. तो हमारे जत्रे में मेले में ऐसा कुछ मजा आता है गाइस.
तो मैंने भी बहुत एंजॉय किया, मैंने भी बॉलिंग डाला है तो मुझे भी अच्छा लगा। तो आप लोग बीट दे सकते हैं, देखो बीट। यस, तो फाइनली आप लोगों को मैंने दिखा दिया है। तो अब मैं जा रहा हूँ घर के लिए। तो आप लोग बीट देख सकते हो, बीट देख सकते हो आप लोग। तो चलो फाइनली अभी मैं घर जा रहा हूँ। चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें गाइस। आपको मिलता हूँ मैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।